नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 9वी ची जी घटक चाचणी क्रमांक 2 परीक्षा आहे, तर त्या घटक चाचणी क्रमांक 2 परीक्षेचा गणित भाग 1 या विषयाचा व्हिडिओ प्रश्नपत्रिका आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्याशी शेअर करतो, जेणेकरून येणाऱ्या घटक चाचणी परीक्षेची तुमची तयारी चांगली होईल. प्रश्न क्रमांक 1 आहे, अचूक पर्याय निवडा. 4 पैकी योग्य पर्याय व्यवस्थित निवडायचा. आता बघा 3x अधिक 5y बरोबर 9, 5x अधिक 3y बरोबर 7. तर x अधिक y ची किंमत काढायची आहे. मग हे कसं सोडवायचं? तर 3x अधिक 5y बरोबर 9 हे घ्यायचं. दुसरं आहे 5x अधिक 3y बरोबर 7. तर या दोन्हींची बेरीज करूया. 5 आणि 3 येणार आहेत 8x, 5 आणि 3y 8y आणि 9 आणि 7 16. तर प्रत्येकाला 8 ने भागूया आपण. ओके. प्रत्येकाला कितीने भागायचं आहे? 8. तर 8 ला 8 गेले, फक्त x राहतील. 8 एक्के 8, त्यामुळे y राहील आणि 8 एक्के 8, 8 दुनी 16. म्हणजे x अधिक y बरोबर किती येणार आहे? 2 ही अचूक किंमत येणार आहे. त्यामुळे पहिला ए हा पर्याय बरोबर असणार आहे 2. आता बघा, एका व्यक्तीने 2017-18 मध्ये मिळवलेल्या उत्पन्नाचे कर आकारणी वर्ष खालीलपैकी कोणते? 2017-18 मध्ये त्यानं उत्पन्न मिळवलं असेल, तर पुढील वर्ष म्हणजे 18-19 त्या ह्याच्यामध्ये त्याचं काय होणार आहे? कर आकारणी होणार आहे. 1 मिलीमीटरचे 1 सेंटीमीटरशी असलेले गुणोत्तर. आता बघा, 1 मिलीमीटर शी 1 सेंटीमीटर. आता 1 सेंटीमीटर म्हणजे किती? 10 मिलीमीटर. म्हणजे किती येणार आहे? तर 1 10 या प्रमाणात येणार. कोणतीही दोन x व y या चलाचे वापर करून समीकरण लिहा. म्हणजे समजा 3x अधिक 4y बरोबर 5, x वजा y बरोबर 8, असं कुठलीही दोन समीकरणं तुम्ही लिहू शकता. आता बघा, ए बी सी या परंपरित प्रमाणात आहेत, तर ही कृती पूर्ण करायची आहे पूर्ण. तर हा प्रश्न व्यवस्थित बघा. जर परंपरित प्रमाणात असेल तर b चा वर्ग काय येणार? ac. म्हणजे 3 गुणिले c ची किंमत किती आहे? 27. 27 गुणिले 3 किती? इथं 27 येणार, इथं b चा वर्ग येणार 81 आणि 81 चं वर्गमूळ किती येणार? b चा वर्ग बरोबर 81. 81 चं वर्गमूळ 9. वर्गमूळ घेऊन असं येतंय ना, चुकून ते इंग्लिशमध्ये टाईप झालं. आता दुसऱ्या ह्याच्यामध्ये बघा, दोन्ही समीकरणांची बेरीज, y ला y गेले, x अधिक x 2x 14 आणि 2 येणार 16. म्हणजे 2x बरोबर 16. तर x बरोबर किती येणार? 16 भागिले 2 म्हणजे 8. म्हणजे 8 हे उत्तर येणार आहे त्याचं. आता x बरोबर 8 ही किंमत ठेवायची. तर 8 अधिक y बरोबर 7. म्हणजे 14 अधिक 8 इकडे येऊन काय होणार? वजा. म्हणजे 14 वजा 8 बरोबर y किती येणार आहे? 6. तर ही त्याची किंमत आहे. आता इथून खालचे प्रश्न तुम्ही सोडवायचे आहेत. अलकाला दरमहा पाठवलेल्या रकमेपैकी 90% रक्कम ती खर्च करते. महिना 120 रुपयांची बचत करते. तर तिला पाठवण्यात येणारी रक्कम किती? हे शोधून काढायचं आहे. पहिल्या राशीचं दुसऱ्या राशीशी गुणोत्तर 1.5 किलोग्रॅम आणि 2500. इथं ग्रॅम पाहिजे होतं. ग्रॅम असं घ्या. आता बघा, x अधिक y बरोबर 7 याच्या कोणत्याही दोन उकली लिहायच्या. त्यानंतर पुढचा बघा, चलाचे सहगुणक समान करून हे समीकरण कृतीयुक्त प्रश्नामध्ये सोडवायचं. तर ही कृती व्यवस्थित काय करा? पूर्ण करा. त्याच्यानंतर दुसरं बघा, a छेद b बरोबर 7/3 दिलंय. तर 2a वर्ग अधिक 3b वर्ग, 2a वर्ग वजा 3b वर्गची किंमत काढा. तर ती सुद्धा ही कृती पूर्ण करायची. त्याच्यानंतर बघा, प्रश्न 3b, कोणतंही एक सोडवायचं आहे. एकतर एक सामायिक समीकरण सोडवा हे दिलेलं, किंवा हे जे आहे ह्या दोघांचं म्हणजे 28 वजा x व 19 वजा x यांचं मध्यम प्रमाणपद किती आहे? 23 वजा x. तर x हे त्यांचं मध्यम प्रमाणपद आहे. तर x ची किंमत काय करायची? काढायची. ऍक्च्युली या दोघांचं मध्यम प्रमाणपद हे आहे. तर x ची किंमत काय करायची? शोधून काढायची. तर अशा प्रकारे तिसरा झाला. आता चौथा बघा,
हे जे आहे तर ह्या सगळ्याचं गुणोत्तर किती दाखवायचं आहे? ए अधिक बी छेद 2 आणि याच्यामध्ये प्रियांका आणि दीपिका यांच्या वयाची बेरीज 34 आहे. प्रियांका दीपिकापेक्षा 6 वर्षांनी मोठी आहे, तर त्यांची आजची वय शोधून काढायचे. तर अशा प्रकारे एकूण 20 गुणांची ही प्रश्नपत्रिका तुमची जी आहे ती पूर्ण होते. हां. तर अशाच प्रकारचे प्रश्नपत्रिका इतर विषयांची पाहण्यासाठी सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. तर तिथे जाऊन तुम्ही काय करू शकता, ते आधीची प्रश्नपत्रिका सुद्धा बघू शकता. ओके. थँक यू.